Standard 10, Subject Science 2, Chapter number 3, Life Processes in Living Organism, Part 2. In this chapter, we are learning about the reproduction, asexual and sexual reproduction, also the modern technology of the reproduction, reproductive health, and the population explosion. In the previous standard and the chapters, we learning about the various life processes like the respiration, excretion, sensation, response, nutrition, etc. And besides these life processes, one more life processes occurs in living organism. It is the reproduction. It helps to maintain the continuity of the species of that organism. So it is important. Formation of the new organism of same species by earlier existing organism is called as a reproduction. ही जीवन प्रक्रिया म्हणजे सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, पण मात्र सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती टिकवण्यासाठी मदत करत असते, म्हणून याचं महत्त्व आहे. प्रजाती टिकून राहणे म्हणजे त्या प्रजातीने यशस्वी प्रजनन करून स्वतःसारखी संतती निर्माण करणे, जेणेकरून ती प्रजाती स्वतःचे अस्तित्व टिकवून राहील. पुस्तकामध्ये दिलेल्या तुम्हाला 4 आकृत्या आहेत, ए, बी, सी आणि डी. यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे जे रिप्रोडक्शन प्रकार दाखवलेले आहेत त्या प्रकारांमध्ये आपल्याला बघता येईल की अ मध्ये तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आपल्याला दिसतं. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ब मध्ये कोंबडी अंडी देऊन प्रजनन करत असते आणि सी मध्ये आपल्याला लक्षात येईल की बी रुजून त्यापासून नवा अंकुर नवे मूळ फुटलेले दिसत आहेत. आणि शेवटच्या डी आकृतीमध्ये लक्षात येईल की एक सूत्री विभाजनासारखी प्रक्रिया दाखवण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने 4 या प्रकारांमध्ये दिसून येतं प्रजनन. प्रजनन हे सजीवांचं एक लक्षण आहे. त्यानंतर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ते खास करून आपण इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मानलं गेलेलं आहे. त्याच्यात 2 मेथड्स असतात. त्या मेथड्स म्हणजे पहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्याला अलैंगिक प्रजनन असं म्हणतात, सेक्शुअल म्हणजे ज्याला लैंगिक प्रजनन असं म्हणतात. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला अनेक त्याचे भाग आपल्याला लक्षात येतील की त्याच्यात युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरमध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. तर आपण यामध्ये ज्या दोन्ही प्रकारांमध्ये कशा पद्धतीने प्रजनन होत असतं त्याचे प्रकार आपण यात समजून घेणार आहोत. Asexual reproduction means that is the process of formation of the new organism by an organism of the same species without involvement of gametes is called as a asexual reproduction. गॅमेट्स ज्याला आपण युग्मक असं म्हणत असतो, या प्रजननामध्ये युग्मकाची निर्मिती होत नाही. 2 भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय अलैंगिक प्रजनन घडून येत असतं. यामध्ये एकच सजीव जीवनिर्मिती प्रक्रियेत भाग घेत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. तो एकाच जनकापासून त्याची जीवाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. ती गुणसूत्र विभाजनाने होत असते. याचा ड्रॉबॅक असा आहे की ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे जननिक विचरण त्याला म्हणतात. जननिक विचरणाचा अभाव हा या अलैंगिक प्रजननाचा तोटा असतो. त्याच प्रकारे याचा फायदा असा द फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्स ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड्स की इथं वेगानं प्रजनन हे होत असतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पुस्तकामध्ये ए पार्ट जो आहे तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं त्याचे भाग बघायचे आहेत आपल्याला. पहिलं बायनरी फिशन. ह्या बायनरी फिशनमध्ये आपल्याला लक्षात येईल द पॅरेंट सेल्स डिवाइड टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. बायनरी फिशन ऑकर्स आयदर बाय द मायटोसिस ऑर अमायटोसिस. जनक पेशींचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात, म्हणजे डॉटर सेल तयार होत असतात. अमायटोसिस म्हणजे असूत्री विभाजन आणि सूत्री विभाजन या पद्धतीने होत असते.
तर आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय की तिथे एक साधी पद्धत आहे, आडवी पद्धत आहे आणि उभी पद्धतीने त्याच्यामध्ये दोन भाग होताना आपल्याला दिसतात. दोन उदाहरणं दिलेली आहेत. एक पॅरामेशियमचं पण आहे आणि एक आपल्याला लॉन्जिट्युडिनलमध्ये बघता येईल की युग्लिना पण आपल्याला इथे उदाहरणं म्हणून दिलेले आहे. अमिबाचे सुद्धा आपल्याला सरळ सरळ तिथे दोन भाग आपल्याला झालेले दिसून येतात. तर हे एक पेशीय प्राण्यांमध्ये होणारी ही प्रक्रिया. नेक्स्ट टाईप जो आहे तो म्हणजे मल्टिपल फिशन, ज्याला बहुविभाजन असं म्हटलं जात असतं. यामध्ये सुद्धा त्यांनी अमिबाचं उदाहरण दिलेलं आहे. ही पद्धत कशी असते की या पद्धतीमध्ये अमिबा छद्मपात तयार न करता गोलाकार होतो आणि त्याच्या हालचाली थांबतात आणि त्याच्या भोवती एक पुटी निर्माण होते, म्हणजे एक कठीण संरक्षक कवच तयार होतं आणि याच्यामध्ये प्रथम जे केंद्रक असतं न्यूक्लियस त्याचे सूत्री विभाजन होऊन अनेक केंद्रके तयार होतात आणि त्याभोवती पेशीद्रव्य सुद्धा विभाजित होत जातं आणि छोटे छोटे अमिबा तयार होत असतात. त्याला अमिबाळे असं म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये त्याला सिस्ट असं म्हणतात. सिस्ट ब्रेक्स ओपन ऑन अरायवल ऑफ द फेवरेबल कंडिशन अँड द मेनी अमिबुली आर द रिलीज. तिसरा प्रकार आहे बडिंग, ज्याला आपण कलिकायन असं म्हटलं जात असतं. किण्व तुम्हाला माहिती असेल, ईस्ट जे पावामध्ये वापरलेलं असतं त्याच्यामध्ये या सूत्री विभाजनाचा म्हणजे दोन केंद्रक तयार होण्याची प्रक्रिया याच्यात झालेली आपल्याला दिसून येते. तर यामध्ये छोटासा बारीक फुगवटा येत असतो आणि त्याला कलिका येत असते. त्याला एक पेशीय कवकसुद्धा म्हटलं जात असतं किण्व पेशीला आणि मग त्यापासून दोन केंद्रकं तयार होतात आणि ती स्वतंत्र होऊन नवीन अशी नवजात केंद्रक तयार होऊन ती पेशी तयार झालेली आपल्याला दिसते. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट, अ युनिसेल्युलर फंगस. Yeast cell produce two daughter nuclei by mitotic division and reproduced by the budding. This yeast cell is called as a parent cell. तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की फंगस प्रकारामध्ये अशी प्रक्रिया ही घडून येते. आता बी पार्ट जो आहे तो असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे बहुपेशीय ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये घडून येणारं रिप्रोडक्शन. फ्रॅगमेंटेशन, ज्याला आपण खंडीभवन असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, शरीराचे सजीवांचे जे शरीर असतं त्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा हा नवीन नवजात सजीव म्हणून जीवन जगत असतो. शैवाल आणि स्पंज यांच्यामध्ये तुम्हाला ही प्रक्रिया खास करून दिसणार. शैवालमध्ये स्पायरोगारा हे उदाहरण आहे, स्पंजमध्ये सायकॉन हे उदाहरण आहे. तर एक अनुकूल परिस्थिती जेव्हा त्यांना मिळत असते तेव्हा हे खंडीभवन हे होत असतं. सायकॉनमध्ये सुद्धा अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तरी त्याचं खंडीभवन हे होत असतं. तुम्हाला पाण्यामध्ये नदीमध्ये जे शेवाळ असतं त्याचे तुकडे तोडल्यानंतर त्याला जिथे आधार मिळेल तिथे चिटकून ते नवीन भाग तिथून त्याला वाढायला सुरुवात होत असतं. म्हणून हे असेक्शुअल रिप्रोडक्शन याला मानलं गेलेलं आहे. एकापासूनच ते तयार झालेलं असतं. सायकॉन ही वनस्पती स्पंजसारखी दिसत असते. तिचे तुकडे झाल्यानंतर सुद्धा त्या तुकड्यांपासून नवीन वाढ व्हायला लागते. समुद्रामध्ये आढळणारा हा प्रकार आहे. याचा पूर्वी स्पंज म्हणून वापर केला जायचा. दुसरा भाग म्हणजे रिजनरेशन. रिजनरेशन ज्याला पुनर्जनन असं म्हणतात. म्हणजे स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करणे, अशा रीतीने दोन नवजात प्राणी तयार करण्याची प्रक्रिया असते. प्लॅनेरिया नावाचा जो एक प्राणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रकार दिसून येतो रिजनरेशनचा. अंडर सर्टन सिच्युएशन अन ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू टू पार्ट्स अँड देअर आफ्टर ईच पार्ट्स रिजनरेट रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. Thus the two new planaria are the form. This called as a regeneration. विशिष्ट कंडिशन असावी लागते तेव्हाच हे प्रजनन घडून येतं, लक्षात घ्या. पालीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघतो आपण की त्याची शेपूट वाढत असते तुटल्यानंतर. तर हा थोडासा त्यातलाच हा प्रकार या प्राण्यामध्ये आपल्याला दिसून येतो. थर्ड पार्ट म्हणजे त्याचा बडिंग. बडिंग ज्याला आपण म्हणत असतो मुकुलायन. मुकुल फुटणे जसा असतो वनस्पतीला फुकत असतो तशा प्रकारचा भाग हा इथे तयार होतो, म्हणून त्याला मुकुलायन असं म्हणतात. अंडर फेवरेबल कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी
An outgrowth is formed by repeated division of the regenerative cells of the body wall, and this outgrowth is called as a bud. Bud grow up progressively and finally form a small hydra. जलव्याल हे याचं उदाहरण आहे. हायड्रा म्हणजे जलव्याल. तर हा पूर्ण वाढ झालेला जो जलव्याल असतो त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने मुकूल तयार होतो आणि त्याची वाढ होते. त्यापासून छोटा जलव्याल तयार होतो. हा छोटा जलव्याल पूर्णपणे वाढून स्वतंत्र जीवन जगू लागतो. मल्टीसेल्युलरमध्ये चौथा प्रकार म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. जनरली तुम्हाला हे वनस्पतीमध्ये आढळणारं एक प्रजनन आपल्याला म्हणता येईल. तर याच्यात काय, याला शाकीय प्रजनन असं म्हणतात. शाकीय प्रवर्धन हा सुद्धा शब्द वापरतात. यामध्ये शाकीय म्हणजे काय, जे अवयव असतात वनस्पतीचे शाकीय अवयव म्हणजे मूळ, खोड आणि पान, मुकूल यांच्या मदतीने होणारं हे प्रजनन असतं. हे याचं वैशिष्ट्य आहे. तर बटाट्याचं आपण बघतो की त्याच्या कंदावर डोळे किंवा मुकुल असतात. पानफुटी नावाची वनस्पती असते, तिच्या कडांवर मुकुल फुटत असतात. त्यानंतर ऊस, गवत त्यांच्या पेरावर मुकुल फुटत असतात. गाजर, मुळा, रताळे यांच्या मुळांच्या मदतीने हे प्रजनन होत असतं. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक वनस्पती ज्या असतात यांच्यामध्ये हे प्रकार आपल्याला दिसून येतात. घरामध्ये जरी बटाटे त्यांना एक फेवरेबल कंडिशन दमटचं वातावरण मिळालं की त्यांना मुकुल फुटायला लागतात. पानफुटीचं पान जमिनीवर पडल्यानंतर त्याला ओलसरपणा जर मिळाला तर तिथून त्याला रूट्स वाढायला लागतात आणि तिथे वाढायला सुरुवात होत असते. रताळे किंवा आणखी काही गाजर वगैरे यांनासुद्धा आपल्याला लक्षात येईल की ते सुद्धा तशा पद्धतीने सहज वाढू शकतात. म्हणजे त्यांच्यापासून त्याचं प्रजनन हे होत असतं. हा यातील मुद्दा आहे. आता असेक्शुअल मधला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधील पाचवा प्रकार म्हणजे स्पोर फॉर्मेशन. तुम्हाला फंगस माहिती असेल, फंजाय त्याला म्हणतात. ती म्युकर ही वनस्पती त्याचं उदाहरण आहे. दॅट हॅव द फिलामेंटल बॉडी अँड दे हॅव द स्पॉरंजिया. Once the spores are formed, the sporangia burst and the spores are released. The spores germinate in a moist and a warm place and new fungal colony are formed. कवक ज्याला आपण म्हणतो त्याच्या तंतुमय शरीरावर एक बीजाणुधानी असते, जी स्पॉरंजिया आपण म्हणतो त्यामध्ये बीजाणूंची निर्मिती होत असते. बीजाणुधानी फुटून ते बीजाणू बाहेर पडतात आणि ओलसर आणि उबदार जागी ते पुन्हा रुजतात आणि नवीन कवक जाल असं तयार होत असतं. तर म्युकर हे त्याचं उदाहरण आहे. या फंगसचा प्रसार अशाच पद्धतीने पटापट होत असतो, त्याला एक विशिष्ट कंडिशन मिळाल्यानंतर. तर हे आपण सर्व प्रकार यामध्ये पाहिलेले आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण नंतरच्या भागात बघूया, पण असेक्शुअलमध्ये आपण हे 5 प्रकार पाहिलेले आहे. ते तुमच्या वहीत लिहून घ्या. आकृत्या काढा. याच्या आकृत्या टिपा लिहांसाठी विचारल्या जातात. महत्त्वाचं आहे. धन्यवाद.